कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. काल शनिवारी सायंकाळी 6 वाजता त्यांचं कोल्हापुरात आगमन झालं. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून ते सर्किट हाऊसला मुक्कामी पोहोचले. त्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांची आज सकाळी अनेक मान्यवरांनी भेट घेतली. महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश गवई यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचं अनेकांनी कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांना भेटणाऱ्यांची रीघ सकाळपासून कायम होती. यामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता, विधी, न्याय, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. दरम्यान आमदार सतेज पाटील यांनीही सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेतली. कोल्हापूरकरांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केला. कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील जनतेसाठी न्यायदानाचं नवं पर्व ठरणारं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर करण्यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार जपत दाखवलेली तत्परता कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चाही केली. त्यांनी सर्किट हाऊसच्या स्थापनेबाबत झालेल्या निर्णयाचा 6 जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या ठिकाणी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, तसंच उच्च दर्जाच्या सर्व सुविधा मिळाव्यात या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.